कार्डवर रेशन मिळत नसेल तर काय करावे? जाणून घ्या कोठे तक्रार करायची. भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. देशातील करोडो लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. आज भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था करता येत नाही. भारत सरकार या लोकांना कमी किमतीत रेशन पुरवते. भारतात करोडो शिधापत्रिका आहेत ज्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये भारत सरकारकडून कमी किमतीत रेशन दिले जाते. शिधापत्रिकांना शासकीय विधावाटप डेपोतून रेशन दिले जाते. जर कोणत्याही शिधापत्रिकेला शिधावाटप डेपोतून रेशन कार्ड मिळत नसेल, यामुळे तो याबाबत तक्रार करू शकतो. यासाठी काय प्रक्रिया आहे, तक्रार कुठे करायची हे आपण जाणून घेऊयात. भारतातील सर्व राज्यामध्ये अन्नपुरवठा विभागाकडून एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला जातो. या क्रमांकावर कॉल करून सर्व शिधापत्रिका, रेशन आणि शिधापत्रिकेशी संबंधित याची तक्रार नोंदवू शकतात. जर कोणाला रेशन डिपोमध्ये रेशन कार्ड मिळत नसेल तर तो http://nfsa.government.in या अधिकृत वेबसाईटवर त्याच्या राज्याचा हेल्पलाईन नंबर तपासू शकतो आणि त्या नंबरवर कॉल करून तुम्ही राशन डेपोशी संबंधित तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रारीनंतर विभागाकडून ही कारवाई केली जाणार आहे. तर तुम्ही एका छोट्या गावात राहत असाल तर आणि तिथल्या राशन डेपोत राशन मिळत नाही, यानंतर तुम्ही जिल्ह्यातील राशन डेपोमध्ये जाऊन त्याबाबत तक्रार करू शकता. याशिवाय जिल्ह्यात आपले म्हणणे ऐकून घेतले नाही तर यानंतर तुम्ही राज्याच्या अन्नपुरवठा विभागात जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. तर तुम्ही ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्याची संधी दिली जाते. यासाठी तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अधिकृत वेबसाईट http://nfsa.government.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या तक्रारीच्या तपशिलावर माहिती देऊन ऑनलाईन तक्रार करू शकता. तुमची तक्रार खरी आढळून आल्यास संबंधित शिधावाटप डेपोच्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. तर या वेबसाईटवर जाऊन आपण जेथे राहतो, ज्या ठिकाणी तक्रार करायची आहे, तेथील हेल्पलाईन क्रमांक घेऊन, तेथील मोबाईल नंबर क्रमांक घेऊन त्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तेथे तक्रार करायची आहे.